पोचला असेल का हा? कळवलं का नाहीये या मुलाने? फोन करावा का? हाँ बोल ना ताई. काय रे, पोचलायस का नीट? हो. बरा आहेस का? ठीक आहे पिंट्या दादा, पण जे काही झालं ते व्हायला नको होतं. इट वॉज टू अगली. पण यामध्ये रोजची काहीही चूक नाहीये. इनफॅक्ट तो मला म्हणत होता की तिकडे नको जायला, पण मीच त्याला इन्सिस्ट केलं. इट वॉज नॉट हिज फॉल्ट. पण मी त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते ना, पण तो माझ्यावरच चिडला. आय जस्ट वॉन्टेड टू हॅव सम गुड टाइम विथ हिम. रोहन ऐक ना, तू ना अधिरावर चिडू नकोस. अरे तू इतकं मनाला लावून घेऊच नकोस. अरे ती आतापर्यंत असंच लाईफस्टाईल जगत आली आहे की नाही, त्यामुळे असं अचानक तिला बदलणं शक्य नाही होणार आहे. थोडंसं समजून घ्यावं लागेल आपल्याला. मीच किती समजून घेऊ, तो का मला समजून घेऊ शकत नाही? तो सुद्धा तुला समजून घेतो अधिरा, म्हणूनच तर तो तुझ्या बरोबर आला ना. पण काय झालं तिकडे मला सांग. कोणीतरी एक तिराईत माणूस उठला आणि तो त्याच्या परिस्थितीवरती त्याला बोलला. काय झालं असेल त्याच्यात? सेल्फ रिस्पेक्ट नावाची काही गोष्ट असते की नाही? आणि त्याला सुद्धा कुठेतरी भीती वाटत असेल ना की आपल्या या परिस्थितीमध्ये आपण अधिराला घेऊन अशा ठिकाणी नको जायला. पण तरी सुद्धा तुला समजून घेऊनच तो तुझ्या बरोबर तिथे आला ना. मी ना अधिराला दरवेळी समजून घेतो, पण मी ना अशा वातावरणात खरंच कम्फर्टेबल नसतो ग. या गोष्टी अधिराला कळतच नाहीत. हे बरोबर, अशा गोष्टींना ना थोडासा वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला दोघांनाही. आणि ती सुद्धा तिच्या परीने ऍडजस्ट करतेच आहे ना गोष्टी. हो हे बताई, मी हे मान्य करेन. भले अधिराच्या मनात असं काही नसतं, पण लोक बोलतातच ना, आणि ते मला सहन नाही होत. रोहन, ती ह्याच्यातलं काहीच मुद्दाम करत नाहीये, हे तर तुला माहितीये ना. तू जसं तुझ्या आयुष्यामध्ये तिला इन्व्हॉल्व करून घेतलंयस, तसं तिचं आयुष्य ती सुद्धा तुझ्याशी शेअर करते. एवढंच आहे. आता तिला सुद्धा असं वाटू शकतं ना की तू तिच्यासारखं आयुष्य जगावंस. यात काय चुकलं तिचं? ताई पण मला सांग, हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? हे प्रॅक्टिकली शक्यच नाही अधिरा. तुझी लाईफस्टाईल त्याला जगता येणं, ही ती पण अशी पटकन, हे शक्यच नाहीये. पिंट्या दादा, तो प्रयत्न नाही करू शकत का? सांग ना. मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करतेय ना, त्याची लाईफस्टाईल अडॅप्ट करण्याचा मी प्रयत्न करते, मग तो का नाही करू शकत? पिंट्या दादा, मी त्याच्या घरी लवकर उठते, मी घरात कामं नाही करत, पण मी तिथे काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. मी इथल्यासारखा तिथे खर्च नाही करत, मी ब्रेकफास्ट बनवते, मी प्रयत्न करते, मग तो का नाही करू शकत? एक दिवस माझ्या मनासारखा जगण्याचा प्रयत्न तो का नाही करू शकत? प्रश्न इच्छेचा नाही अधिरा. इच्छा असून सुद्धा आपल्याला ती गोष्ट जमत नाहीये ना, यांनी त्याची चिडचिड होत असेल. याचा अर्थ त्याचं तुझ्यावर प्रेम नाहीये, तुझी काळजी नाहीये, तुला आनंदात ठेवायचं नाहीये किंवा तुझी किंमत नाहीये, असं नाही ना होत. रोहन, एक गोष्ट लक्षात ठेव, तिचं तुझ्यावर प्रेम आहे. ह्या सगळ्या प्रेमात न होणाऱ्या चुका आहेत रे, हे कळेल तिला. तू असं भांडू नकोस तिच्याशी सारखं. दोघं इतकं प्रेम करता एकमेकांवर, तरी सुद्धा का भांडत असता रे सारखे? पिंट्या दादा, दरवेळी सिच्युएशनच अशी होते ना, मी काय करू? ओके, मी तुला लग्नाच्या आधी बीच वरती विचारलं होतं की अधिरा, तुला त्याच मुलाशी लग्न करायचंय? तू ठाम आहेस? आठवतंय? तू काय उत्तर दिलं होतंस? तू मला म्हणाली होतीस, हो पिंट्या दादा, मला त्याच्याशीच लग्न करायचंय, कारण माझं त्याच्यावरती प्रेम आहे. मी दुसऱ्या कुठल्याही मुलाचा विचार करू शकत नाही आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. बरोबर ना? मग आता असं वागून कसं चालेल? जर तू त्याच्यावरती प्रेम केलंयस तर ते प्रेम आपल्याला निभावायला नको का अधिरा? बरोबर आहे की नाही? नातं निभावलंच पाहिजे, हे कळतंय मला. अरे पण वळत नाहीये ना, कारण मुळात तुम्ही दोघं एकत्र राहतच नाही आहात. हा कुठला संसार चाललाय तुमचा? तू तिथे आहेस, ती इथे, हे असं आयुष्यभर जगणार आहात का तुम्ही? नाही रे पिंट्या दादा, आम्हालाही असं वेगळं नाही राहायचंय, आणि मला असं सेपरेट राहण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. पण काही फॅक्टर्स आहेत रे, ज्याच्यामुळे आमच्यात वाद होतात आणि खूप भांडणं होतात, आणि मग सगळं कुठल्या कुठे जातं. हे बघ, तू आधी रडणं थांबव, शांत हो. अधिरा, सिच्युएशन अजूनही तुमच्या हातात आहे. रोहन, हे बघ, जे झालंय ते सगळं सोडून दे आणि मुळात इनिशिएटिव्ह घे. लग्न संसार ही आयुष्यातली खूप मोठी गोष्ट असते. अरे एखाद्या मुलीला आपण जेव्हा आपल्या घरी आणतो ना लग्न करून,
तेव्हा आयुष्यामधली सगळ्यात मोठी कमिटमेंट करत असता तुम्ही, आणि जी तू केली आहेस ना आदिरा बरोबर. मग आता हा संसार तुला टिकवायचा आहे. प्रॉब्लेम्स येणार आहेत, अडथळे येणार आहेत, सगळं काही असणार आहे, पण तुमचं नातं जर घट्ट असेल ना तरच ते टिकू शकतं. आता हा प्रश्न स्वतःला विचार, आहे का हे नातं तितकं घट्ट? हो. गुड. मग आता बास झालं, सगळे वाद मिटवून टाका. ठीक आहे? ओके, बाय. मला रोहनसाठी, तुमच्या नात्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी भांडणारी आदिरा माहिती आहे. त्याच्या विरुद्ध भांडणारी आदिरा मला माहिती नाही. प्रेम केलंस ना त्याच्यावर, जीवापाड प्रेम केलंस ना, झोकून देऊन प्रेम केलंस ना, मग ते प्रेम निभावायचं, वचन पाळायचं. आपल्या आयुष्यात खूप नशिबाने आपल्याला प्रेम मिळतं, आणि ते मिळालेलं प्रेम स्वतःच्या वागण्याने असं घालवू नका. कळते का बाळ? बराच वेळ तुम्ही बोलत होता देवाशी. तुम्ही सुद्धा. काय मागितलं? भावंडांचं सुख, आणखी काय? तुम्ही? सेम, भावंडांचं सुख. या बाबतीत मात्र आपल्यात एकमत पहिल्यापासून होतं. हो, भावंड सुखात तर आपण सुखात. अगदीच, नक्कीच. म्हणजे पिंट्या, स्वानंदी, पाहिलं का कोण आले ते? रोहन, हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पण काय रे, तू अचानक आज इथे? नाही सर, अचानक नाही आलोय. ऍक्च्युली मी माझ्या बायकोला घरी घेऊन जायला आलोय. रोहन, खरंच? हो ताई, खरं तर थँक यू ताई. म्हणजे काल आपलं बोलणं झालं आणि मला रिअलाइज झालं की खरंच माझी चूक आहे यामध्ये. खरं तर आदिरा तिच्या प्रेमाखातर आपल्या घरी ऍडजस्ट करते, ही लाईफस्टाईल अडॅप्ट करायचा प्रयत्न करते. पण मी काय करत होतो? मी फक्त रिॲक्ट करत होतो आणि कंप्लेंट करत होतो, विच वॉज टोटली रॉंग. सर, खरं तर मी तिची जबाबदारी घ्यायला पाहिजे, मी तिला प्रोटेक्ट करायला पाहिजे, आणि आय मेक शुअर की आता मी हे सगळं करेन.